कैसे हो दोस्तों, अपन लोग एक बार फिर से आ चुके हैं नए व्लॉग के साथ। और इस व्लॉग में मैं जा रहा हूँ स्कूल ट्रिप अगेन। ये पहले व्लॉग में हम लोग गए थे कालिका माता मंदिर हमारे दोस्तों के साथ। इस बार भी दोस्तों के साथ जा रहा हूँ और इस बार भी दर्शन करने ही जा रहा हूँ मैं। तर मी हे बोलत होतो की पहिल्या व्लॉगमध्येही देवदर्शन, दुसऱ्या व्लॉगमध्येही देवदर्शन आणि आगे दुसरा व्लॉग जर का खूप मोठा असला तर मग तिसऱ्या व्लॉगमध्येही देवदर्शन। देवाची कृपा आहे आपल्यावर, म्हणून नुसतं देवदर्शनचे व्लॉग बनताय। तिसरा ब्लॉग जर का हा व्लॉग मोठा झाला तर तिसऱ्या ब्लॉगमध्येही देवदर्शन होईल। मी चाललोय माझ्या मित्रांसोबत उज्जैनला, स्कूल ट्रिप आहे। एनिवेज मी मागच्या 10 मिनिटापासून हे सेट करत होतो। लेट मी शो यू वॉट। जर तुम्ही पाहू शकता तर मी मागच्या 10 मिनिटापासून हे सेट करतो, ठीक आहे। आणि त्या पहिले मी हा असा जुगाड करून है ना, कूलर आहे, कूलरवरती एक कंपास ठेवली, कंपासवरती एक वही ठेवली। कंपास नाही आहे नो, जे प्रोनाउन्सिएशन निघते ते निघतंय, डोंट जज मी। ते म्हणतात ना, जज मी वेन यू आर परफेक्ट। सॉरी बट येस, त्यावर मग फोन ठेवून मी व्हिडिओ शूट केलेला, पण फोन तापला। तो घरीच तापलाय, बाहेर काय होईल मला माहिती नाही। लेट्स सी। व्लॉग बघत राहा, मजा करत राहा। तो यानंतर मी काही फुटेज शूट ओके क्लिअर स्पष्ट। तो यानंतर मी काही फुटेज शूट स्क्रिप्ट आहे का। त्यानंतर मी काही फुटेज शूट केल्या होत्या घरातून निघतानाच्या, ज्या की फार मस्त होत्या, पण त्या फुटेज डिलीट झाल्या तर झाल्या, त्या रिकवरही नाही झाल्या, त्यामुळे ब्लॉगला लेट झालं थोडं। बट एनिवेज माझ्याकडे फुटेजेस आहेत बसमधल्या, त्या बसमधल्या फुटेजेस नक्की बघा, मजा येईल। शोकेश नाही रे, लोकेश तू नव्हता ना पहिल्या ब्लॉग मध्ये, नव्हता ना बाजड, तू पण पहिल्या ब्लॉग मध्ये नव्हता ना। हा तर थांब या ठिकाणी यासाठी, कारण फोन ट्रिपमध्ये अलाउड नव्हता आणि बसमध्ये बसून 5 मिनिटही नव्हते झाले की मी लगेच ब्लॉगिंग सुरू करून दिली ती। बट एनिवेज एन्जॉय। नारायणार्थी समर्पयामि। कृष्ण हरे हरे। मित्रांनो, आम्ही आता एका जागेवर थांबलेलो आहे। जागेचं नाव मला माहिती नाही, कारण की बसमध्ये बसलोय, गाडी पण मी चालवत नाहीये। क्या जोक मारा भाई। शहापूर, हा बोलतो शहापूरला थांबलोय। तर या ठिकाणी आता आम्ही चहा वगैरे पिऊ। तर मग आता आम्ही चहा वगैरे तर हा प्रत्येक ब्लॉगमध्ये आणि असणार। तर आम्ही आता चहा पिऊन इथून निघू आणि ब्लॉग गाडीत काय ब्लॉग करू। तर मग असं थांबल्यावर ब्लॉग करते। बाकी येस कंटिन्यू राहील, बघत राहा। खुशीच जाएंगे भाई, आराम से झोपलाय तो। तर मित्रांनो, आता आम्ही ऑलमोस्ट इंदोरमध्ये पोचलेलो आहे। तर मित्रांनो, आम्ही या ठिकाणी परत एका हॉटेलवर थांबलेलो आहे। आता सकाळचे वाजताय काही 4:38। आता आम्ही थांबलेलो आहे, आता जाऊ। थोडासा फोन चार्जिंगला जागा नव्हती, फोन मी चार्जिंगला लावला, अर्धा तास झाला, चार्जच नाही झाला, सॉकेट खराब होतं। अरे तुम्ही प्या ना चहा भाई, माझ्याकडे दुसरी का तिसरी चालू। एवढा चहा का पितो मित्रा तू? तुझा फोटो मी का काढू? या फोनची क्लॅरिटी चांगली, तुला खरं वाटतं या फोनची क्लॅरिटी चांगली आहे? या फोनची क्लॅरिटी चांगली नाही आहे, मी फक्त ब्लॉग बनवतो आठवणीसाठी, कारण की आठवणी माणसाला हे दाखवत राहतं की आपण कुठून आलो आणि
तर आम्ही इंदोरला आलेलो आहे आणि इंदोरला येऊन आम्ही सगळ्यात पहिले सगळेजण फ्रेश झालो, गरम पाण्याने मस्तपैकी 2 दिन धुतलेले. आता ज्या प्रकारे मी म्हणत होतो आम्ही या ठिकाणी नाश्ता करायला थांबलोय. तर आता नाश्ता करायच्या नावाखाली हे पोरं फोटो काढताय, सगळेच काढताय. तर मग बेटी गंगा में हमने भी हात धुली आहे, मी पण फोटो काढलेच चांगले. तर मित्रांनो आम्ही आता कुठेतरी चाललो आहे, नॉट शुअर कुठे चाललो मी तुम्हाला सांगेल, तुम्हाला अपडेट देईल. तर आम्ही आता माहेश्वरला चाललो आहे, तर तिथे जाऊन पण मी तुम्हाला दाखवतो. पण हां, रूट खूप चांगला आहे, रस्ता खूप चांगला आहे आणि मस्त आहे. तुम्ही इथे पाहू शकता आय हार्ट माहेश्वर आहे. माहेश्वर में पहुंचने के बाद हमने अहिल्याबाई होळकर जी का एक स्टैचू देखा और उस स्टैचू के बाद हमें उस ही जगह की कुछ इंफॉर्मेशन बताई. सबका स्वागत है महेशमती नगरी में. अच्छा, पहले महेश्वर का नाम था महेशमती. ये बाहुबली वाला नहीं है, वो एक काल्पनिक है. और जिस जगह आप आए हो यहाँ पे ये ओरिजिनल है, यानी कि यहाँ पर भगवान ने लंकापति रावण को बंदी बनाया गया. ये वो नगरी. आप अपन देखेंगे सीधे और आराम से चलना है ना. आइएगा इधर से. तो इन्फॉर्मेशन तो इन्होंने हमें काफ़ी सारी दे दी थी, पर अगर वही इन्फॉर्मेशन पूरी की पूरी मैं अगर इस ब्लॉग में रखता तो ये व्लॉग काफ़ी बड़ा बन जाता, आउट ऑफ टाइम चला जाता शॉर्टली. तो इसीलिए मैंने काफ़ी कम फुटेजेस रखी है उस इन्फॉर्मेशन की, स्टार्टिंग की और एंडिंग की रखी है सिर्फ. बस ब्लॉग देखो, बाकी तो खुद पता चल जाएगा. अरे काय सुंदर आहे, काय सुंदर आहे, क्या सुंदर आहे भाई. दूर दूर तक नदी ही नदी. काय सुंदर दृश्य आहे, म्हणजे पाहत राहावं असं वाटतं रे, पाहत राहावं. रश्मी वेना सिरीज हे दृश्य कॅमेऱ्यातून काय म्हणतात त्याला, हे जो सीन आहे कॅमेरा से बयान नहीं करत करा जाता. इट्स टू ब्युटिफुल टू सी अँड आय कॅन नॉट नॉर्मलाइज इट. म्हणजे जस्ट माइंड खूप सुंदर आहे. आणि बघा ना, माझ्याकडे कॅमेरा नाही चांगल्या क्वालिटीचा. कॅमेरा असता तर मग डेफिनेटली मी तुम्हाला दाखवलं असतं आणि चांगल्या पद्धतीने तुम्हीही पाहिजे. तर मित्रांनो इथे आम्ही आलेलो आहे, म्हणजे इथे खूप मिक्स काम चालतं जसं मला दिसतंय. जसं इथे आम्ही असं स्कूल ट्रिप आलेलो आहे, इथे कोणाची तरी प्री वेडिंग शूटही चालू आहे आणि टुरिस्टही आलेले आहे, लोकल टुरिस्ट, नॉर्मल टुरिस्ट म्हणू शकतो. आणि खूप चांगलं आहे, चांगलं आहे, काय विषय नाही आहे. एक ना मित्रांनो इथे 2 प्री वेडिंग शूट चालू आहे. तर मित्रांनो आम्ही इथल्या मंदिरात आलो आणि मंदिर आहे फार सुंदर आहे. मला माहिती नाही, मी हिंदी सुद्धा बोलत नाही, बट येस. तर हेच होतं ते दृश्य जे मी तुम्हाला सांगत होतो. खूप सुंदर आहे, खूप सुंदर आहे. अरे यार, फार सुंदर दृश्य आहे आणि कॅमेराला जस्टिस नाही देऊ शकत. आणि आय रिग्रेट नॉट हॅव्हिंग अ गुड कॅमेरा, बट ठीक आहे, आता काय, जो कॅमेरा आहे त्याच्याने आपण शूट करूयात. आणि आपण सगळ्यांना नेक्स्ट टाईम जेव्हा पण आपण इथे येऊ तेव्हा आपण ट्राय करू की आपल्याकडे एक प्रॉपर चांगल्या लेवलचा कॅमेरा राहील आणि मग त्यावर मस्त सर्वांना 4K, ही पण 4Kच आहे, पण हाय क्वालिटी 4K व्हिडिओ देण्याचा प्रयत्न राहील. बट येस, खूप सुंदर. आणि आय गेस काय दिसतंच आहे, नदी फार मोठी, खूप सुंदर, फार सुंदर. अगेन आता अजून खाली आलेलो, जितकं खाली येऊ शकतो ना, मी असा विचार करतो माणसाने आयुष्यात जितकं खाली जाऊ शकतो माणूस तितकं खाली जावं आणि त्यानंतर जितकं वरती जाऊ शकतो त्याच्याहून थोडं अजून वरती जावं. म्हणजे कसं ते माणसाला ते सर्व अप अँड डाऊनचे जेव्हा माणसाला फरक समजतो तेव्हा माणूस आयुष्यात ग्रो करू शकतो. आणि हे जेव्हा पाहतो ना, एक गोष्ट अशी समजते की माणसाने नदीसारखं ना फ्लो करत राहावं आयुष्यात. काहीही झालं, किती मध्ये दगड आले, दगड इज लाईक प्रॉब्लेम्स इन युअर लाईफ, किती आले काही आले, फक्त फ्लो करत राहावं. आय फील दॅट. आणि येस, खूप चांगलं आहे, खूप चांगलं दृश्य. फ्लो करत राहा माणसाने, जेणेकरून आपण पार होऊन जाऊ आणि सर्व चांगलं बघा. सुंदर. तर मित्रांनो आम्ही माहेश्वर फिरलेलो आहे आणि मस्त आहे, ग्रुप फोटो वगैरे पण घेतला. खूप चांगलं आहे, फिरलो आहे. आता आम्ही ओंकारेश्वरचा प्लॅन आहे, मस्त स्कूल ट्रिप हवी तर अशी आहे. माझं तर मन करतं इथे शिफ्ट होऊन जा. दुबई नंतर पहिले एक घरी तर घेऊन टाकू, माझं तर मन करतं. दररोज सकाळी यायचं इथे मस्त वगैरे करायचं हिलमध्ये देऊ. तर आता ओंकारेश्वरला आहोत आम्ही, याच्यानंतर उज्जैनला जाणार. ओम नमः शिवाय. अंबाजीने रस्ता पॅक केली, अंबाजी आशीर्वाद देतो. बघा
6 तास, लिटरली 6 तास आम्ही ओंकारेश्वरच्या लाईनीत उभं होतो. गर्दी तर तिथे होतीच, सोबत आमचेही 200 विद्यार्थी तिथे होते. आणि ओंकारेश्वर मंदिराचे मी जास्त फुटेजेस काढले नाही, कारण की मी असं होतो मी असं गर्दीत. हां, तेच एक कारण आहे, मी ते जास्त फुटेज काढले नाही. माझ्याकडे 1-2 फुटेज आहेत गर्दीच्या. कशाने तुम्ही गर्दीचा अंदाज लावा. तर मित्रांनो आता आम्ही आलेलो होतो ओंकारेश्वरला. आता दर्शन वगैरे सगळं झालं. आम्ही राऊंड 1 वाजता ओंकारेश्वरमध्ये आलेलो आणि जेव्हा आलो तर सगळं सांगतो फार जास्त थकलेलो होतो, पण आता माझ्यामध्ये एनर्जी आहे, कारण की मग मस्तपैकी दर्शन झाले, सगळं झालंय आरामशीर. नदी तर आपण पहिलेच दाखवली, पण येस डॅम आपण दाखवू शकतो. बघा बस डॅममध्ये काय पाहिजे. आता आम्ही स्टे करू उज्जैन आणि मग उज्जैनवरून नाशिक. मित्रांनो आता आम्ही निघालेलो आहे. 1 सेकंड. तर आम्ही आता ओंकारेश्वरवरून निघालेलो आहे. खूप थकलेलो आहे, पण आम्ही पळतोय आहे. मस्तच मजा चालू आहे. उद्या मांडवगड आणि उज्जैन आहे. तर येस भेटू उद्या. नाही आता उद्या नाही भेटायचं. आता भेटायचं नेक्स्ट फ्रायडेला, म्हणजे 16 जानेवारीला पार्ट 2 सोबत. हा होता पार्ट 1चा ब्लॉग. कसा वाटला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि ब्लॉग आवडला असेल, कॉन्टेंट आवडलं असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पार्ट 2 लवकरच येतोय. नेक्स्ट फ्रायडे 16 जानेवारीला पार्ट 2 येतो या ब्लॉगचा. त्यासाठी नक्की वेट करा. इट्स मी सबसुहम साइनिंग आउट. पीस आउट.